गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आतापर्यंत 2 व्हिडिओ मी तुम्हाला ऑनलाईन टीचिंगचे पाठवलेले आहेत. ते बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यावरून मला अनुमान असा आलेला आहे की व्यवस्थित आहेत, काही प्रॉब्लेम नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयाचं पण आम्हाला असं ऑनलाईन टीचिंग द्यावं असा कष्टमनाने केलेलं आहे. माझ्या सहकार्याबरोबर मी चर्चा करून स्कॉलर अकॅडमीमध्ये शिकवणारे जे प्राध्यापक आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी याच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वांनी सोमवारपासून ऑनलाईन टीचिंग घेण्याचा मानस केलेला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार पेपर फर्स्ट आणि गुरुवार, शुक्रवार, शनिवार पेपर सेकंड असा आम्ही टाइम टेबल बनवलेला आहे. तर सोमवारपासून आपण हे 4ही विषयाचं प्रत्येकी 30 मिनिटाचं कमीत कमी ऑनलाईन लेक्चर आपण मला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचा फायदा सर्वांनी घ्यावा. काही अडचणी आल्यास तुम्ही जर आमच्याशी शेअर केला तर अजून त्या सुधारणा करता येतील. ग्रामीण भागातला विद्यार्थी घरीत धरून आम्ही सर्वांनी ऑनलाईन टीचिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. पहिले 2 लेक्चर मी तुम्हाला पाठवले. तुमचा होकार आल्यानंतरच आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्सच्या पुढच्या ऑनलाईन टीचिंगचा आम्ही विचार करत आहोत. आमच्या परीनं व्यवस्थितपणे तुम्हाला ऑनलाईन टीचिंग करायचा आम्ही प्रयत्न करतोय. तुम्ही ते आत्मसात करायचा प्रयत्न करा. तुमचंही सहकार्य आम्हाला हवं आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही अशी अपेक्षा धरून मी माझ्या 3ऱ्या लेक्चरला सुरुवात करतोय. 3ऱ्या लेक्चरमध्ये मी 12वीचा स्ट्रेट लाईन टॉपिक सुरू करणार आहे. 2ऱ्या लेक्चरमध्ये 11वीचा जो स्ट्रेट लाईन टॉपिक होता त्याची रिव्हिजन घेतलेली होती. जे फॉर्म्युले आपल्याला 12वीच्या स्ट्रेट लाईन टॉपिक शिकत असताना येणार आहेत त्याच्या अडचण येऊ नये म्हणून रिव्हिजन वजा आपण तो 2ऱ्या लेक्चरमध्ये सगळे फॉर्म्युले घेतलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 12वीचा जो टॉपिक आहे स्ट्रेट लाईन त्याला सुरुवात करू. पेयर ऑफ स्ट्रेट लाईन. या टॉपिकला कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 मार्क्स आहेत. मार्किंग स्कीम जरी अजून जाहीर झालेली नसली तरी मागच्या मार्किंग स्कीमच्या आधारे याला आपण 4 आणि 6 मार्क असे गृहीत धरू. सीईटीला कमीत कमी 2 आकडे तर या टॉपिकवरचे येतात आणि बोर्डाच्या परीक्षेला त्याला ऑप्शन्स आहे 6 मार्क आणि कंपल्सरी 4 मार्क आहे. या टॉपिक मधलं पहिला आर्टिकल कंबाइंड इक्वेशन. कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेयर ऑफ लाइन्स. असे पहिला आर्टिकल आहे. याची डेफिनेशन अशी दिलेली आहे. अँड इक्वेशन which represents 2 lines is called the combined equation of these 2 lines. If u equal to 0 and v equal to 0 be the 2 lines, then its combined equation is given by u into v equal to 0. कसं डिफाईन केलेलं आहे? या इक्वेशनला या 2 लाईनचं कंबाइंड इक्वेशन कधी म्हणायचं की याच्यापासून 2 लाईन सेपरेट या मिळाल्या. अँड इक्वेशन विच रिप्रेझेंट 2 लाईन्स इज कॉल्ड द कंबाइंड इक्वेशन ऑफ दिस 2 लाईन्स. ज्या इक्वेशन पासून 2 लाईन्स मिळतील
त्या इक्वेशनला त्या दोन लाईनचं कंबाईनड इक्वेशन असं म्हणतात. अँड द इक्वेशन u plus kv equal to 0 represents the family of lines where k is a real number. याला फॅमिली ऑफ लाईन्स का म्हटलं आहे? याच्यापासून इन्फानाइट लाईन तयार होतात. समजा केला पण इवन ही कुठल्या दोन लाईन घ्यायच्या, केला एक किंमत दिली when k equal to 1 the given equation represents u plus v equal to 0. When k equal to 2 this equation represents u plus twice v equal to 0. When k equal to 3 this equation represents u plus 3v equal to 0. अशा केला जर आपण इन्फानाइट व्हॅल्यूज दिल्या तर हे इक्वेशन इन्फानाइट लाईन्स तयार करतात. त्या सर्व लाईन्स पासिंग थ्रू दी सेम लाईन, सेम पॉइंट्स, ह्या सर्व लाईन एकाच पॉइंट मधून पास होतात. ह्या सगळ्या लाईनला फॅमिली ऑफ लाईन्स असणार. ऑल दीज लाईन्स रिप्रेझेंट द इक्वेशन kv equal to 0. Therefore this equation is called the family of lines. आता याच्यामध्ये या टॉपिक मध्ये एकूण 4 थेरम आहेत. त्यातला पहिला थेरम घेऊ आपण. थेरम नंबर 1. थेरम नंबर 1. Prove that the equation uv equal to 0 represents the combined equation of the two lines u equal to 0 and v equal to 0. असा हा थेरम आहे. काय सिद्ध करायचं या थेरम मध्ये की uv equal to 0 हे इक्वेशन या दोन लाईनचं कंबाईनड इक्वेशन. Consider the line u equal to a1x plus b1y plus c1 equal to 0 and b equal to a2x plus b2y plus c2 equal to 0. The दोन लाइन अपन consider. Now consider the equation. Now consider the equation uv equal to 0. That is a1x plus b1y plus c1 into a2x plus b2y plus c2 equal to 0. This is equation number 1. We have to prove that this equation is the combined equation of these two lines. हे इक्वेशन या दोन लाईन पासून u आणि v या दोन लाईन पासून तयार झालं हे आपल्याला सिद्ध करायचं. त्याच्यासाठी आपल्याला u आणि v या दोन लाईन कन्सिडर करून त्याच्यावरचा एक पॉइंट कन्सिडर करायचा. समजा ही लाईन u इक्वल टू v, u बरोबर 0 घेतला आणि v इक्वल 0 घेतला. लेट a(x1, y1) be any point on the line u equal to 0 and bx2, y2 be any point on the line v equal to 0. Therefore, the point a, x1, y1 satisfy the line u equal to 0. That is a1x plus b1y plus c1 equal to 0.
a x1 y1 या पॉइंटनी u इक्वल 0 हे लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय होतं. Therefore a1 x1 plus b1 y1 plus c1 equal to 0. This is equation number 1. We have to prove that. We have to prove that the point px1 y1 satisfies the equation 1, that is uv equal to 0. u equal to 0 या लाईनवरचा जो पॉइंट कन्सिडर केलेला आहे त्या पॉइंटनी u into v equal to 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय करून दाखवायचं. त्याच्यासाठी इक्वेशन नंबर 1 याची जर आपण डावी बाजू घेतली, now LHS of equation 1 is equal to LHS equal to a1x plus b1y plus c1 into a2x plus b2y plus c. That is equal to a1 x1 plus b1 y1 plus c1 into a2 x1 plus b2 y1 plus c. That is equal. Putting the values of 1, a1 x1 plus b1 y1 plus c1 equal to 0 in this equation, 0 into a2 x1 plus b2 y1 plus c2, that is equal to 0, equal to RHS. This shows that the point px1 y1 satisfies the equation 1, that is any point on the line u equal to 0 satisfies the equation 1. Similarly, we can prove that any point on the line v equal to 0 also satisfies the equation 1. दोन्ही लाइन वरच्या एका पॉइंटनी इक्वेशन 1 हे सॅटिस्फाय होतात निश्चित. नाउ let r x dash y dash be any point on the line uv equal to 0. u into v equal to 0 या लाइन वरचा एक पॉइंट आपण r x dash y dash घेतला. Therefore r x dash y dash satisfy the equation a1x plus b1y plus c1 into a2x plus b2y plus c2 equal to 0. Therefore a1 x dash plus b1 y dash plus c1 into a2 x dash plus b2 y dash plus c2 equal to 0. Therefore a1 x dash plus b1 y dash plus c1 equal to 0 and a2 x dash plus b2 y dash plus c2 equal to 0. Therefore u equal to 0 and v equal to 0. This shows that any point r x dash y dash on the line 1, that is uv equal to 0, lies on the line u equal to 0 and v equal to 0. This shows that the equation 1 is the combined equation of the two lines u equal to 0 and v equal to 0. असा थिअरम आहे.
हा थेरम सिद्ध करताना सुरुवातीला काय केलं आपण, अशा दोन लाईन्स आहेत. ही लाईन u इक्वल टू 0 आणि ही v इक्वल टू 0. या लाईनवरचा एक पॉइंट घेतला p x1 y, म्हणजे या पॉइंटने हे लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय होते आणि त्याच पॉइंटनी हे कंबाईन इक्वेशन सॅटिस्फाय करून दाखवतो. सिमिलरली एनी पॉइंट ऑन द लाइन v इक्वल टू 0 ऑल्सो सॅटिस्फाईज द इक्वेशन 1. दुसऱ्या लाईनवरचा पॉइंट सिद्ध करायची गरज नाही, ते सिमिलरली म्हटलं तरी चालतंय. आता त्याच्यानंतर काय केलं आहे, कंबाईन इक्वेशन वरचा हा पॉइंट घ्यायचा आणि त्या पॉइंटनी u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 हे दोन लाईन सॅटिस्फाय करून दाखवले. याचा अर्थ इक्वेशन 1 दॅट इज uv इक्वल टू 0 हे इक्वेशन u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन, असा थेरम आहे पहिला थेरम. आता याच्यामध्ये कंबाइनर इक्वेशन यालाच काय म्हणायचं, जॉइंट इक्वेशन. कंबाइनर इक्वेशन इज ऑल्सो नोन ॲज द जॉइंट इक्वेशन अँड u इक्वल टू 0 अँड v इक्वल टू 0 represents two lines. These lines are called the separate equations of the lines u equal to 0. या दोन लाइन, ही जी इक्वेशन आहे कंबाईन इक्वेशन, याच्या ह्या दोन लाइन्स तयार केल्या u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0. तर या दोन लाइनला या लाइनचं सेपरेट इक्वेशन असतं. तर आपण याच्यावरचे एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल मध्ये examples. Find the combined equation of the following pair of lines. Twice x plus y minus 3 equal to 0 and x minus twice y plus 5 equal to 0. Second example, x minus 3y equal to 0 and twice x plus y equal to 0. असे दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. पहिला एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून देतोय, दुसरे एक्झाम्पल तुम्ही सोडवा. Given lines are twice x plus y minus 3 equal to 0 and second line x minus 2y plus 5 equal to 0. या दोन लाइनचा आपल्याला कंबाईन इक्वेशन तयार करायचं. The required combined equation of the given two lines is twice x plus y minus 3 into x minus 2y plus 5 equal to 0. Solving these brackets we get 2x square minus 4xy plus twice x into 5 10x plus xy minus 2y square plus 5y minus 3x plus 6y minus 15 equal to 0. That is 2x square minus 4xy plus 1xy minus 3xy minus 2y square plus 10x minus 3x plus 7x plus 5y plus 6y plus 11y minus 15 equal to 0. That is 2x square
minus 3xy plus minus 2y square plus 7x plus 11y minus 15. This is the required combined equation of the given pair of lines. याच्यासारखं हे दुसरं तुम्ही सोडवा. दोघांचा गुणाकार कुठले दोन लाईन कन्सिडर करायच्या, त्या दोघांचा गुणाकार बरोबर 0 घ्यायचं. ते झालं त्या दोन लाईनचं कंबाईन्ड इक्वेशन. त्या दोन्ही लाईन कोणत्या पासून. दुसरा टाइप एक्झाम्पलचा find the separate equations of the following lines. First equation 2x square plus 5xy plus 3y square equal to 0. Second problem 4x square minus 9y square plus twice x plus 3y equal to 0. Third 4x square plus 7xy plus 3y square equal to 0. Fourth problem x square minus y square plus x plus y equal to 0. असे 4 एक्झाम्पल मला दिलेले आहेत. या चारही एक्झाम्पल मध्ये सेपरेट इक्वेशन्स तयार करायचे. मग पहिले दोन सोडून देतो, पुढचे दोन तुम्ही सोडवा. फर्स्ट 2x square plus 5xy plus 3y square equal to 0. 2x square 3y square या दोघांचा गुणाकार करायचा. कितीला गुणाकार घेत 6. 6च्या अशा अवयव पाडायचे की बेरीज 5 याला पाहिजे गुणाकार 6 याला 2 आणि 3. Therefore 2x square 5xy can be written as 2xy plus 3xy plus 3y square equal to 0. पहिल्या दोन टर्म मध्ये twice x कॉमन काढ, x अधिक y प्लस तिसऱ्या आणि चौथ्या टर्म मधून 3y कॉमन काढ. Taking 3y common into the third and fourth term, we get x plus y equal to 0. Taking x plus y common in these two terms, we get twice x plus 3y in the second bracket and x plus y into the first bracket. Therefore, first equation and twice x plus 3y equal to 0 second equation, which are the two separate lines. हे जे इक्वेशन दिलेलं होतं 2x square plus 5xy plus 3y square, याच्या दोन लाईन सेपरेट काढा म्हटलं ही पद्धत वापरायची. या दोघांचा गुणाकार करायचा, त्याच्याशी फॅक्टर पाडायची की बेरीज 5 याला पाहिजे गुणाकार 6 याला पाहिजे, आणि मग कॉमन काढून तुम्हाला अशा दोन लाईन सेपरेट काढता येतात. आता दुसरं एक्झाम्पल आहे, पाहिल्यासारखं सोडता येणार. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये सगळ्या टर्मचा इंडेक्स सारखा नाही. मग दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये काय करावं लागेल, 4x square minus 9y square plus twice x plus 3y equal to 0. याच्यामध्ये पहिले जे दोन टर्म असतात ते स्क्वेअर मध्ये. Here first two terms can be written as twice x bracket square minus 3y bracket square plus twice x plus 3y equal to 0. तिसरी आणि चौथी टर्म आहे तशी ठेवली. पहिल्याच्या दोन टर्म आहेत ते स्क्वेअर मध्ये अरेंज केले. याचे दोन फॅक्टर पाड. twice x minus 3y पहिला फॅक्टर, twice x plus 3y दूसरा फॅक्टर, plus twice x plus 3y as it is. Taking common bracket twice x plus 3y,
we get twice x minus 3y plus 1 equal to 0. Therefore, twice x plus 3y equal to 0, first equation, or twice x minus 3y plus 1 equal to 0, second equation. Which are the two separate lines of the given equation? जी इक्वेशन दिलेलं असतं त्याच्या दोन लाईन सेपरेट काढून म्हटलं या पद्धतीनं काढलेलं आहे. पहिल्या इक्वेशन मध्ये फॅक्टर काढून काढलेलं आहे. बाकीचे तिसरा आणि चौथा एक्झाम्पल याच पद्धतीने तुम्ही सोडू शकता. यातून या थेरम नंतर पुढचा आर्टिकल आपण पाहतोय होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. त्याच्यामध्ये होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय? an equation in which the degree of each term is same is called a homogeneous equation. ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक पदाच्या घाताची बेरीज जर सारखी येत असेल तर त्याला होमोजिनियस इक्वेशन असं म्हणायचं. डिग्री म्हणजे काय? ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक पदाच्या घाताची बेरीज, समजा इक्वेशन असं असतं 2x² plus 3xy plus y equal to 0. याच्यामध्ये ही जी टर्म आहे x² याची डिग्री 2, या दुसऱ्या पदाची डिग्री एका डिग्री 2, याची डिग्री 1. ही डिग्री म्हणजे त्याचा जो इंडेक्स आहे त्याला डिग्री असं म्हणायचं त्या पदाचं. तर या इक्वेशन मध्ये या पदाची डिग्री 2, याची 2, याची 1. It is not homogeneous because in this equation degree of each term is not same. Therefore, it is not a homogeneous equation. Here, x² plus 3xy plus 2y² equal to 0, x plus y equal to 0, x³ plus 3x² plus y³ equal to 0, etc. are called the homogeneous equations. This equation is homogeneous equation of degree 2. This equation is homogeneous equation of first degree. This is homogeneous equation of third degree. Degree 3 है, याची 1 आहे, याची 2 आहे. If the sum of the degree each term is 2, then it is called the homogeneous equation of second degree. जर त्याची बेरीज 2 येत असेल तर त्या टाइपच्या इक्वेशनला होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 और सेकंड ऑर्डर सेकंड डिग्री इक्वेशन असणार. फॉर एक्झाम्पल 2x² plus 5xy plus 3y² equal to 0, 3x² plus 2xy equal to 0, etc. are called the homogeneous equations of second degree. आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपण सेकंड डिग्री जात असतो. In general, the equation ax² plus twice hxy plus by² equal to 0 represents the homogeneous equation of second degree in x and y. Homogeneous equation degree 2 चा असं रिप्रेझेंट केलेलं आहे. या टाइपचं दिसणारं कुठलं इक्वेशन असलं, this is a homogeneous equation of second degree in x and y. याच्यामध्ये दुसरा थेरम आहे, थेरम नंबर 2. टू प्रूव्ह दॅट द कंबाइंड इक्वेशन ऑफ ए पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज ए होमोजिनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स एंड वाय. या थेरमचा अर्थ काय? टू प्रूव्ह दॅट द कंबाइंड equation of a pair of lines passing through the origin is a homogeneous equation of second degree in x and y. Origin मधून जाणाऱ्या दोन लाइन्स च कंबाइन इक्वेशन हे होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन एक्स आणि वाय असं हे सिद्ध करायचं. मग या थेरम मध्ये आपल्याला दोन इक्वेशन कन्सिडर करावं लागतील, दोन लाइन्स. Consider
consider u equal to a1x plus b1y equal to 0 and v equal to a2x plus b2y equal to 0 be the two lines passing through the origin मधून जाणाऱ्या दोन लाईन आपण कन्सिडर करू. then its combined equation is u into v equal to 0. Therefore, a1x plus b1y into a2x plus b2y equal to 0. This is the combined equation of the given two lines. Solving these brackets, we get a1 a2 x square plus a1 b2 xy plus b1 a2 xy plus b1 b2 y square equal to 0. That is a1 a2 x square, taking common xy in second and third term, we get a1 b2 plus b1 a2 into xy plus b1 b2 y square equal to 0. ये दोनों ब्रैकेट सॉल्व किए. Here a1 a2 b1 b2 are the scalars. Taking the value of a1 a2 equal to a1 b2 plus b1 a2 equal to twice h and b1 b2 equal to b. Putting these values in the above equation, we get the above equation becomes ax square plus twice hxy plus by square equal to 0. This is the homogeneous equation of second degree in Xn. This shows that the combined equation of a pair of lines passing through the origin is a homogeneous equation of second degree in Xn. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईनचं जर आपण कंबाइंड इक्वेशन तयार केलं तर ते इक्वेशन होमोजिनियस हे सिद्ध करा म्हटल्यानंतर आपण दोन लाईन कन्सिडर केल्या ओरिजिन मधून जाणाऱ्या. u equal to a1x plus b1y equal to 0 and second line v equal to a2x plus b2y equal to 0. Then its combined equation is u into v equal to 0. That is a1x plus b1y into a2x plus b2y equal to 0. Solving these brackets, we get a1 a2x square plus a1 b2xy plus b1 a2xy plus b1 b2y square equal to 0. या दोन टर्म मधून xy कॉमन काढला. हे स्केलर आहे, हे स्केलर आहे, कॉन्स्टंट टर्म आहे. मग याच्याऐवजी आपण a घेतलं, याच्याऐवजी ट्वाइस h घेतलं आणि याच्या या कॉन्स्टंटच्या ऐवजी आपण b जर घेतलं तर हे इक्वेशन या फॉर्म मध्ये येते ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. दिस इज द होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री इन x and y. Hence, the combined equation of the pair of lines passing through the origin is a homogeneous equation of second degree in x and y. हा दुसरा थेरम. याच्यानंतर तिसरा जो थेरम आहे तो याचा कॉन्व्हर्स आहे. व्हॉट इज द कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम? द कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम इज लाइक दैट द होमोजेनियस इक्वेशन represents a pair of lines passing through the origin. होमोजेनियस इक्वेशन हे दोन लाईन दाखवतं आणि त्या दोन्ही लाईन ओरिजिन मधून जाणाऱ्या असतात. हा झाला त्याचा कॉन्व्हर्स आणि तो आहे थेरम नंबर 3. तो आपण पुढच्या पिरियडला पाहूया.